हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर तुम्हाला सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग. आणि बघा ना, माझे किती छान छान झाडं फुटले. ज्या मी फांद्या वगैरे लावल्या होत्या त्या सगळ्या फुटल्या. आणि आज तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे व्हिडिओमध्ये. आज आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येणार आहे. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत समजलं, कोण पाहुणे येणार आहे, काय सगळंच काही तुम्हाला समजणार आहे. आणि इथून पुढचे ब्लॉगही खूप छान राहणार आहे, बिकॉज कोणीतरी स्पेशल असं येणार आहे. आणि माझं हे थोडंसं वरचं लॅब आवरायचं राहिलं होतं, थोडं जास्त मेस वगैरे झालं होतं. सो मी ते सगळं असं खाली काढून घेतलं. आणि हे बॉक्सेस वगैरे सगळेच मी जपून ठेवलेले असतात, बिकॉज कधी शिफ्टिंग वगैरे करायची असली तर कामात येतं, म्हणून सगळंच जपून ठेवावं लागतं. जसं की गोण्या वगैरे, पिशव्या वगैरे सगळं जपून ठेवावं लागतं. जे रेंटच्या घरात राहतात त्यांना हे चांगलंच माहिती आहे की हे सगळंच असं जपून ठेवावं लागतं. पण ते एक एक असं ठेवणं खूप अवघड होतं. सो माझ्याकडे ह्या जुन्या बॅग आहे, सो मी त्याच्यात ते असं भरून ठेवत असते जितकं होईल तितकं. बट पिशव्या वगैरे तर खूप वाढतच राहतं कंटिन्यू. सो हे कसं कंटिन्यू थोडंसं 2-4 महिन्यांनंतर आवरावंच लागतं. सगळं मेस वगैरे झालेलं असतं, थोडंफार इकडे तिकडे आपण कधी काढतो कधी ठेवतो, त्यात ते थोडं जास्त मेस झालेलं असतं. सो ते कंटिन्युअसली एक 2-3 महिन्यांनंतर आवरावं वगैरे लागतं. आणि त्यात रेनकोट वगैरेही ठेवलेले होते, काही बॅग्स वगैरे होत्या, त्याही सगळ्या आवरून ठेवायच्या होत्या. आणि थोडी जागाही चेंज करायची होती. आणि थोडं आवरलं म्हणजे व्यवस्थित छान असं दिसावं, असं म्हणून मग सगळं आवरत होती मी. आणि हे लॅबची हाईट वगैरेही खूप आहे, सो मला ते वरती ठेवायलाही खूप अवघड वगैरे जातं. सो मी ते कधीतरी म्हणजे 2-4 महिन्यांमधूनच एकदा आवडतं, बिकॉज ते मला एकटीला वरती चढणं सगळं लावणं खूप अवघड होऊन जातं. सो त्यामुळे मी हे 2-3 महिन्यातून एकदा असं करत असते. दिवसभर इतकं भयानक ऊन असतं बाहेर. आणि आता तुम्हाला सांगते, बाहेर इतकं छान असं वातावरण झालं, पूर्ण पावसाचं वातावरण झालं. तर आता मी तुम्हाला दाखवते बाहेर कसं वातावरण झालं. बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण झालं. आणि छान छान पाऊसही पडला आहे इथे यावेळी. इतका छान मातीचा वास वगैरे येतो, छान वाटतंय मला. चहा बनवूयात आणि बाहेरच्या वातावरणात तो चहा एन्जॉय करूया. मस्त छान असा मी चहा एन्जॉय केला. आणि त्यानंतर तर खूप जोरात असा पाऊस चालू झाला होता, म्हणजे भयानक इतका पाऊस चालू झाला होता, म्हणजे रोडने पाणी वगैरे बाहेर लागलं होतं, इतका पाऊस झाला होता. थोडासा विजा वगैरे, हवा वगैरे होती. आणि पाऊस खूप जोरदार होता. असं म्हणायला काही हरकत नाही की पहिला पाऊस होता आणि तोही इतका जोरदार. आणि बघा तुम्ही, माझी पूर्ण अर्धी गॅलरी ओढून होती, इतका जोरजोरात पाऊस होत होता. चला तर फायनली मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की आमच्याकडे आज पाहुणे येणार आहे. पाहुणे नाही म्हणजे माझे घरचेच येणार आहे आज. म्हणजे माझी मोठी जाऊबाई आणि मोठा दीर, ते दोघंही आज आमच्याकडं फर्स्ट टाईम राहायला येणार होते. सो ते आले होते. आणि ते आल्यानंतर आम्ही रात्री थोडंफार आराम वगैरे केला, गप्पा गोष्टी केल्या. आणि त्यानंतर आम्ही बाहेरचं फूड वगैरे एन्जॉय केलं. आणि इथून पुढचे ब्लॉग खूप छान असणार आहे. सगळ्यांसोबतची मस्ती, एन्जॉयमेंट सगळंच काही असणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. सो बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.